सन ऑफ बर्निंग म्हणजे काय तुम्हाला सांगतो समजून. उष्णता म्हणजे जर 18 डिग्री टेम्परेचरच्या जर खाली गेलं तापमान तर धान्य उगवत नाही. आणि जर थंडीत आपण ऊस लावला 17, 18, 19, 20, 21च्या दरम्यान थंडीत ऊसाची रोपे कांड्या लावल्या किंवा हे केलं तर ऊस उगवायला 1 महिना लागतो. तोच जर ऊस मार्च एप्रिलमध्ये लावला कांड्या तर 10व्या दिवशी उगवतो. तोच जर ऊस अडचणीमध्ये लावला, अडचणीमध्ये जूनमध्ये जुलै ऑगस्टमध्ये जरा टेम्परेचर बऱ्यापैकी असतं, ऊस तुम्हाला 3 आठवड्यामध्ये उगवतो. आता सन ऑफ बर्निंग म्हणजे सूर्यप्रकाश जर 45 डिग्री 42 डिग्रीच्या पुढे गेलं तर पीक कार्य करायचं थांबतं. म्हणजे अन्नग्रहण किंवा त्या पेशीचं मृत पेशींचं टेम्परेचर वाढू नका याचा पिवळा पाना येणं किंवा तिथलं हरितद्रव्य पेशींची मृत अवस्थेमध्ये जाणं, पानं पिवळी पडणं, फळांचं स्कॉर्चिंग फळावर येणं, पानावर स्कॉर्चिंग येणं, बाष्पीभवन पाना. आता कसं असतं उन्हाळ्यात जर 45-42च्या पुढे डिग्री तापमान गेलं तर कसं होतं पानामार्फत बाष्पीभवन होतं, जमिनीतनं बाष्पीभवन होतं, पिकाला पाणी कमी पडतं. आणि जर आता इथं बघा हे वापसल आहे, ह्या झाडांची वापसल आहे, इथं ऊस एकदम टॉप लेवलचं आहे बघा. म्हणजे बऱ्याच फळबागांना तुम्हाला झाकरान म्हणजे तुम्हाला क्रॉप कव्हर आलं किंवा तुमचे नेट आलं, साडी आलं, पॉली हाऊस आलं, ग्रीन हाऊस आलं, ह्याच्यामधली जर पिकं घेतली तर ती बऱ्यापैकी येतात. प्रत्येक फळांना कव्हर करायला लागतं. मग आंब्याला कागदाची बॅग आहे किंवा तुमच्या पेरूला प्लॅस्टिकचं ते जाळी टाईप कव्हर आहे. हे करण्यात जर टेम्परेचर वाढलेलं असलं तर फळांच्यावर परिणाम होतो, पानांच्यावर परिणाम होतो, हरितद्रव्य मिळतात, पेशी ह्यातल्या पानात मेल्या जातात आणि पीक जैसे ते थांबतं. थंडीत सुद्धा पीक वाढत नाही, आहे तसं थांबतं. आणि 42-45 डिग्रीच्या पुढे जर तापमान गेलं तर पीक आहे तसंच थांबतं. म्हणजे ते वाढत पण नाही, अन्नग्रहण त्याला करता येत नाही, पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. जरी तुम्ही रोज पाणी दिलं तर दुपारी जरी 12-1च्या दरम्यान जरी तुम्ही पीक बघितलं तर ते असं म्हणजे नाराज दिसत असतं. म्हणजे बाष्पीभवनचा रेट वाढलेला असतो आणि पीक जसे ते थांबतं. आणि हे जे सन ऑफ बर्निंगचं जे आहे आता ह्या वर्षी 2 डिग्रीनं तुम्हाला तापमान वाढणार आहे की तर वाढणार आहे, ह्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत.